उद्धव ठाकरेंच्या धक्का पुरुषवरून एकनाथ शिंदेंनी टोला लगावलाय। विधानसभेला जनतेनं धक्का देऊन घरी बसवलं असा टोला शिंदेंनी लगावलाय। तसंच पक्षातील चांगल्या लोकांना ठाकरेंनी धक्का मारून बाहेर काढलं असं हल्लाबोल शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर केला। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये धमकीचा मेल आल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे। नागपूरच्या देवगिरी बंगल्यावर कडक सुरक्षा तैनात करण्यात आली आहे। शिंदेंच्या वाहनाभोवतीही सुरक्षा व्यवस्था करण्यात आली। भाजपच्या महिला आमदार श्वेता महाले यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। अज्ञाताकडून श्वेता महालेंना पत्र पाठवत जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। श्वेता महाले या भाजपच्या चिखली मतदारसंघाच्या आमदार आहेत। धमकी प्रकरणी पोलिसात तक्रार करणार असल्याची माहिती महालेंनी दिली आहे। लाडकी बहीण योजनेत कोणाचीही रिकव्हरी करण्यात येणार नाही असं विधान बावनकुळेंनी केले। 2.5 कोटी महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय। यामध्ये ज्यांनी निकषात न बसता योजनेला लाभ घेतला त्यांनी योजना सोडून दिली पाहिजे असं त्यांनी म्हटलंय। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या पुणे दौऱ्यावर येणार आहेत। गृह मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या बैठकीला शहा उपस्थित राहतील। तसंच जनता सहकारी बँकेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभासाठीही शहा हजेरी लावणार आहेत। राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची मुंबईत बैठक होणार आहे। मंगळवारी रद्द झालेली ही बैठक आज होणार आहे। संध्याकाळी देवगिरी बंगल्यावर बैठक होणार असून बैठकीत मंत्री धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे। मुंबई गोवा महामार्गाचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांकडून कुठल्याही प्रकारे टोलची आकारणी केली जाणार नसल्याचं सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंनी स्पष्ट केलं। काम पूर्ण झाल्यावर नॅशनल हायवेच्या धोरणाप्रमाणे टोल आकारणी केली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलंय। दिल्लीत 98 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली आहे। पंतप्रधान मोदींच्या हस्ते या साहित्य संमेलनाचं उद्घाटन होणार आहे। या साहित्य संमेलनाची ग्रंथदिंडींनी सुरुवात झाली आहे। आजपासून पुढील 3 दिवस साहित्य संमेलन सुरू राहणार आहे। जालन्यात 10वीचा मराठीचा पेपर फुटल्याची चर्चा सुरू आहे। पेपर सुरू झाल्यानंतर 15 मिनिटातच शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांची प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवण्यात आल्या। जालन्यातील बदनापूर शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। जालना पाठोपाठ यवतमाळमध्येही 10वीचा पेपर फुटला। यवतमाळ जिल्ह्यातील महागाव आणि कोठारी इथला पहिल्याच दिवशी 10वीचा पेपर फुटला। या प्रकरणी महागाव आणि कोठारी इथल्या शाळेत महसूल विभागाकडून चौकशी सुरू आहे। पिंपरी चिंचवड महापालिका अर्थसंकल्प सादर झाला। एकूण 6,256 कोटींचा हा अर्थसंकल्प आहे। केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांसह एकत्रित असा हा एकूण 9,675 कोटीचा अर्थसंकल्प आहे। समुद्राखालील सौंदर्य कृत्रिमरित्या युद्धनौकेवर साकारण्यात येणार आहे। देशातील हा पहिलाच प्रयोग विजयदुर्ग किल्ल्याजवळ उभारण्यात येणार असून महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं त्याची तयारी सुरू केली आहे। हा जवळपास 20,000 कोटी रुपयांचा प्रकल्प असून सध्या त्याचा पर्यावरणीय अभ्यास सुरू आहे। कोस्टल रोडला जोडणाऱ्या दुसऱ्या कनेक्टरसाठी बीएमसी वाहतूक व्यवस्थेचा अभ्यास करणार आहे। दक्षिण मुंबईतील ब्रिज कँडी येथील रहिवाशांच्या मागणीनुसार मुंबई कोस्टल रोडवर वाहनांना प्रवेश आणि बाहेर पडण्यासाठी एक नवीन रस्ता तयार करण्यासाठी पालिका अभ्यास करणार आहे। भिवंडी तालुक्यातील मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी पाहायला मिळाली। वडपे ते येवईपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। त्यामुळे सकाळच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या चाकरमान्यांचा प्रचंड हाल होत आहे। सर्व्हिस रोडसह मुख्य मार्गिकेवर वाहतूक कोंडीचा प्रश्न आता रोजची समस्या बनली आहे। सांगोला तालुक्यात 85 गावात 102 कोटी रुपये खर्चून जलजीवन योजनेची कामं झालेली आहेत। मात्र ही सर्व कामं अत्यंत निकृष्ट दर्जाची आहेत आणि या मुद्द्यावरून आमदार डॉ. बाबासाहेब देशमुखांनी अधिकाऱ्यांना चांगलाच समाचार घेतला। अधिकाऱ्यांनी ठेकेदार यांच्यावर कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्याचा इशारा देशमुखांनी दिला। बीड जिल्ह्यातल्या दिव्यांगांचे निराधार मानधन 6 महिन्यांपासून रखडले। अनेक वेळा मागणी करून मानधन न मिळाल्यानं दिव्यांग संघटना आक्रमक झाली आहे। दिव्यांग बांधवांकडून जिल्हाधिकारी कचेरीसमोर बेमुदत उपोषण सुरू आहे। यावेळी गाण्याच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांनी लक्ष वेधून घेतलं। गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालात मराठवाड्याच्या हक्काचं 7% पाणी कपात करण्याची शिफारस करण्यात आली आणि या अहवालाविरोधात मराठवाड्यात तीव्र संताप व्यक्त होतोय। या पार्श्वभूमीवर राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठानसोबत 20 मार्चला बैठक आयोजित केली आहे।
भारतात वायू प्रदूषणामुळे 20 लाखांहून अधिक मृत्यू झाल्याची धक्कादायक बाब अर्थ ग्लोबलच्या अहवालातून समोर आली आहे. तर जगभरात 81 लाख मृत्यू वायू प्रदूषणामुळे झाल्याचं अहवालात स्पष्ट झालंय. सर्वाधिक प्रदूषित 15 शहरांपैकी 12 शहरं भारतातील असल्याचीही माहिती मिळते. सध्या वातावरणाच्या लहरीपणामुळे समुद्रात मासळीचं प्रमाण कमी झाले, त्यामुळे मासळीचे भाव वाढले. अलिबागमध्ये खास मासे खाण्यासाठी येणाऱ्या खवय्यांचा मात्र हिरमोड होतोय. मासळीचं प्रमाण कमी झालंय, त्यात उपलब्ध मासळीचे भावही गगनाला भिडले, त्यामुळे खवय्यांना सुक्या मासळीवरच समाधान मानावं लागतंय. थंड हवेसाठी प्रसिद्ध असलेलं लोणावळा शहर हे पुण्यापेक्षा गरम झालंय. ऐन फेब्रुवारी महिन्यात लोणावळ्यात 38 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर पुण्यात पारा 35 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. सोलापुरात कडक उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. तापमानाचा पारा पोहोचलाय 38.1 अंश सेल्सिअसवर. फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात सोलापूरचं तापमान 38.1 अंश सेल्सिअसवर पोहोचलाय. उन्हापासून बचावासाठी नागरिक टोपी, स्कार्फ, छत्रीचा वापर करतात. जीटी रुग्णालयात वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर रुग्णसंख्येत दुपटीनं वाढ झाली. सुरुवातीला दर दिवशी 300 ते 400 रुग्ण येत होते, आता हे प्रमाण 600 ते 700 रुग्ण येत आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीनंतर हे सर्व शक्य झाल्याचं रुग्णालय प्रशासनाचं म्हणणं आहे. जीबीएच्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्यानं नाशिक जिल्हा परिषद सतर्क झाली. जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचे सर्व स्रोत, वितरण व्यवस्था, शाळा तसंच घरांना नळाद्वारे मिळणाऱ्या पाणी नमुन्यांची जैविक तपासणी करण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. लोकलमध्ये विना तिकीट फिरणाऱ्यावर मध्य रेल्वेवर कारवाई. लोकलमध्ये विना तिकीट फिरणाऱ्या मध्य रेल्वेवर कारवाईचा बडगा उगारलाय. गेल्या 10 महिन्यात एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या फुकट्या प्रवाशांवर कारवाई झालेली आहे. त्यांच्याकडून 2.70 कोटीची दंड वसुली केली आहे. मध्य रेल्वेवर दररोज सरासरी 272 विना तिकीट प्रवाशांवर कारवाई होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत फुकट्या प्रवाशांच्या संख्येत दुपटीने वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सरासरी 119 प्रवाशांवर दररोज कारवाई केली होती, ती संख्या आता दुप्पट झाली आहे. राज्यात गेल्या 2 वर्षापासून लाचखोरीची शेकडो प्रकरणं एसीबीकडे प्रलंबित आहेत. एसीबीला 423 प्रकरणं निकाली काढण्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकांच्या मंजुरीची प्रतीक्षा आहे. चौकशीत बेहिशेबी मालमत्ता आढळलेल्या अनेक अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यासाठीही परवानगी मिळत नसल्यानं अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. राज्यातील जिल्हा बँक कर्जमाफीच्या फेऱ्यात अडकली आहे. पीक कर्जाची थकबाकी 28,606 कोटींवर गेली. निवडणूक प्रचारातील कर्जमाफीच्या घोषणांमुळे वसुलीचा पेच निर्माण झालाय, त्यामुळे आता नव्या हंगामात कृषी कर्ज देणं अवघड होण्याची शक्यता आहे. न्यू इंडिया बँकेला ए ग्रेड देणाऱ्या सीएची ही चौकशी झाली आणि या बँकेला सी अभिजित देशमुख यांनी गेले 2 वर्ष सलग ए ग्रेड दिला. हा ग्रेड कोणत्या आधारावर दिला, या आधारावर सीएची चौकशी झाली. दरम्यान बँकेने सादर केलेल्या कागदपत्राचा तपास सुरू आहे. अन्य ऑडिटर्सनाही समन्स बजावण्यात येणार आहे. शिरोडीतील कोपरगावात नगर परिषदेनं अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली आहे. मुख्य रस्ता तसंच बस स्थानक परिसरातील अतिक्रमण जेसीबीच्या सहाय्यानं जमीनदोस्त करण्यात आले. आज दिवसभर शहरातील विविध भागातील अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात येणार आहे, त्यामुळे कोपरगावात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. पालघरमधील सफाळे पोलिसांकडून पारगावमध्ये जनसंवाद अभियान आणि सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीम राबवण्यात आली आहे. तर यावेळी पोलिसांनी सायबर क्राईम, आर्थिक गुन्ह्याचे प्रकार, खोट्या कंपन्यांकडून देण्यात येणारी आमिष याबाबत ग्रामस्थांसोबत संवाद साधला आहे. अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आरोग्य कर्मचाऱ्यांनी धरणं आंदोलन सुरू केले. आरोग्य कर्मचाऱ्यांना दरमहा 26,000 रुपये वेतन मिळावं, किमान वेतन कायद्यानुसार महागाई भत्ता देण्यात यावा, यासह विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. जळगावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर कंत्राटदारांनी जोरदार आंदोलन केले. कंत्राटदारांची शासनाकडे कोट्यवधी रुपयांची बिलं थकीत आहेत, त्यामुळे थकीत बिल मिळावं या मागणीसाठी कंत्राटदारांनी कामबंद आंदोलन पुकारलेलं आहे. अकोल्यात एका अज्ञात व्यक्तीकडून कबुतरांच्या लाकडी पिंजऱ्याला आग लावण्यात आली. यामध्ये जवळपास 50 कबुतरांचा जळून मृत्यू झाला. अकोला शहरातील नायगाव परिसरात ही घटना घडली आहे. तर या प्रकरणात रहमत खान यांनी अज्ञाताविरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे. जळगावच्या एरंडोलमध्ये धरणगाव रस्त्यालगत दुकानाला अचानक आग लागली. आगीत बांधकाम उपयोगी वस्तू, फर्निचर आणि इतर सामान जळून खाक झालंय. या आगीमुळे लाखोंचं नुकसान झालंय. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.
करमाळ्यातील दहीगावमध्ये उपसा जलसिंचन योजनेचे 24 पाईप जळाल्याची घटना घडली। पाईप जळून गेल्यानं 15 लाख रुपयांचं नुकसान झालेलं आहे। तर या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे।